सपनन राहिली मरुबाई माऊली, माझी मनाला आनंद होतय, माझे मनाला आनंद होतय, जया कर गोटैयारी तुला मरुआईचे गटगला नेतय, 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 जया कर गोटैयारी तुला मरुआईचे गटगला नेतय. नमस्कार. आज आपण आहोत गोवंडी गावामध्ये आणि गोवंडी गावची गावदेवी आई जरूआई आणि मरुआई, आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि आज नवरात्रीतला तिसरा दिवस आणि त्याच तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जे चेंबूर बेटावरील 12 गावं आहेत, जी गावठण आहेत, कोळीवाडे आहेत, पाडे आहेत, त्यांच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन गावदेवीचा महिमा जाणून घेण्याचं कार्य हे आम्ही करत आहोत. आज आम्ही गोवंडी गावामध्ये आहोत. गोवंडी गावातली गावदेवी आपण बघू शकता. या देवीचा इतिहास काय आहे, या देवीच्या मार्फत गावकऱ्यांना जे प्रत्यय आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया आणि सोबत जी जडणघडण झाली, जी देवीची कृपा गावावरती आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याकडे मंडळाचे अध्यक्ष आहेत चिंतामणजी गावण साहेब. आता खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एक 10 ते 15 दिवसापूर्वीची गोष्ट असेल. इस्पितळामधून ते आज पुन्हा जी त्यांच्यावरती प्रक्रिया झाली, हृदयाचा उपचार त्यांच्यावरती सुरू आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच्यातून ते सावरून आज पुन्हा आईच्या सेवेत नवरात्रीसाठी इथे दाखल आहेत. रात्रीचे वाजलेत 1:45. ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला यावं लागेल गोवंडीच्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. वय वर्ष 70 आणि त्याच्या पुढे चिंतामण गावण काका आणि ही संपूर्ण त्यांची टीम, ही जी टीम आहे ही सातत्याने काम करते. आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आहे देवीचा इतिहास, आपला जो उत्सव सुरू आहे तो काय आहे, तो कसा असतो आणि त्याचं स्वरूप काय आहे. या गावदेवी मातेचा महिमा संपूर्ण 12 गावामध्ये सर्वांना प्रचलित आहे आणि त्यानंतर बऱ्याच वेळा चैत्रशुद्ध अष्टमीला त्याचा उत्सव होतो दरवर्षी सालाबादप्रमाणे. या 54 वर्ष झाली आणि त्या 54 वर्षामध्ये ह्या उत्सवाचं कोणालाही पत्र न पाठवताना सुद्धा जसे आषाढी आणि कार्तिक एकादशी येते त्याप्रमाणे चैत्रशुद्ध अष्टमी म्हणजे गोवंडी गावदेवी मातेचा उत्सव ह्या धडाक्याने जल्लोषात, आनंदात आणि मोठ्या दिमाखात साजरा होतो. आणि त्यासाठी गावातील सर्व मंडळी, गावकरी मंडळी, गावदेवी भक्त, महिला, पुरुष विद्यार्थी आम्हाला मोठ्या संख्येने सामावून होऊन आणि सक्रिय सहभाग त्यांचा असतो. आणि अतिशय जल्लोषात हा उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी म्हणजे गोवंडी गावदेवीचा उत्सव हा 12 गावामध्ये गेले अनेक वर्ष न सांगता न कोणाला पत्र पाठवता लोक आवर्जून उपस्थित असतात. आणि या गावदेवी मातेने ह्या गावातील बऱ्याचशा लोकांना, आता माझ्या बाजूलाच आमच्या संस्थेचे
जो आमचे विश्वस्त मनोहर गावण, करोनामध्ये अतिशय, आणि हरिभाऊ घोडेकर माझी विश्वस्त, ह्या करोनामध्ये इतके आजारी होते की आम्हाला वाटलं की काय खरं नाही यांचं. पण गावदेवी माताने आम्ही त्यांना परत जेव्हा त्यांनी क्वारंटाईनमधून ते बाहेर आले त्यानंतर त्यांना आम्ही फुलं पानं आणि त्यांच्यावर उधळत गावदेवी मंदिरात त्यांना आणलं आणि त्यांचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि ही जी महिमा आहे गावदेवी मातेचा, हा प्रत्येक गावामध्ये पूर्वीपासून जो आजपर्यंत कुठल्याही गावावर संकट आलं त्या संकटाचं निराकरण करणारी माझी गावदेवी माता आहे. आणि तिच्यावर नितांत प्रेम आम्हा सगळ्या गावदेवी भक्तांचं आहे. आणि तिचं असंच सहकार्य आम्हाला लाभो आणि आम्हाला असंच तिने सगळ्यांना असंच सहकार्य देऊन आम्हाला ह्या काम करण्याची प्रेरणा आणि उत्साह देवो, ही तिच्यासाठी मानवर प्रार्थना. उत्सव म्हटला की त्याच्यात उत्साह असलाच पाहिजे आणि तो उत्साह हा नाविन्याचा असला पाहिजे. आपल्याकडे कार्यकारिणीमधले तरुणसुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा उत्सव कसा साजरा होतो. नवरात्रीत उत्सव साजरा होतो, देवीचा सुद्धा उत्सव साजरा होतो, तर ते एक तरुण वर्ग या उत्सवाकडे कसा बघतो. सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि माहिती द्या. हो, माझं नाव आतिश पाटील आणि गोवंडी गावदेवी ट्रस्टचा मी नवीन विश्वस्त. नवीन यासाठी म्हणेन की गेल्या वर्षीच मी या ज्येष्ठ टीमला जॉईंट झालो आहे, तर त्यांचा अनुभव गाठीशी तर आहे आणि मार्गदर्शन आहे. तर उत्सवाबद्दल बोलायचं तर ॲक्च्युली हा उत्सव 1979 साली ॲक्च्युली सुरू झाला, जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं. आणि तेव्हापासून जे स्वरूप आहे म्हणजे ज्यात मांगल्य जपलं जातं, षोडशोपचार पूजा होते गावदेवी. आणि नेहमी जसं म्हटलं काकांनी की अष्टमीच्या दिवशी, म्हणजे हा दिवस खूप ठरलेला आहे, त्याच्यामुळे कोणाच्या आमंत्रणाशिवायच गावदेवीचे भक्त येत असतात. तर सुरुवातीला सकाळी या गावदेवीची आम्ही अभिषेक करतो आणि त्यानंतर एक मान घेऊन जाण्याची प्रथा असते. त्यानुसार या देवीचं जे मुख्य एक स्थान आहे PRCच्या इथे, तिथे आम्ही ते देवीचा मान वाजत गाजत अगदी गावकरी घेऊन जातात. त्यानंतर मग संध्याकाळचा उत्सव सुरू होतो, ज्यात पूजा तर असते पण त्याच्या जोडीला आम्ही पूर्ण गावात पालखी काढतो. आणि म्हणजे नैसर्गिकरित्या सगळेजण जे भक्त आहेत ते एकदम जल्लोषात त्याच्यात आनंदी होतात. पण हा जल्लोष करताना त्याच्यात कधी बेशिस्तपणा अजून तरी आमच्यापर्यंत आला नाही. तर ते आम्ही सातत्य राखत आलो आहे की आनंदात पण आम्ही शिस्त पाळून हा उत्सव साजरा करतो आणि यापुढेही तसंच पाळत राहू. म्हणजे आम्ही जी नवीन पिढी आहे ती या ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन असंच पुढे कार्य करत राहू. जसं आता दादांनी सांगितलं की देवीचं पाषाणरूपी रूपसुद्धा आहे. तुम्ही मान घेऊन BRCला सुद्धा जाता. थोडंसं प्राचीन इतिहासामध्ये गेल्यानंतर असंही कळतं की 12 गावं जी आहेत, जी गावठणं आहेत, कोळीवाड्या आहेत, पाडे आहेत, तर याची जी रूपरेषा हे पहिला सर्वप्रथम एकत्रच होते. आणि जसं जसं गावाचं शहरीकरण होताना आपल्या बऱ्याचशा जागा जमिनी या विकासासाठी द्याव्या लागल्या आणि महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला घेऊन हळूहळू त्याचा विस्तार केला. आज जेव्हा एखाद्या गावाचा विस्तार झाल्यानंतर, त्या गावाचं रूप पालटल्यानंतर बरेचसे लोक उद्योगधंद्यासाठी, कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने येतात. आणि जेव्हा ती लोक आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला हा प्रश्न विचारतात की तुमचं गाव कोणतं. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की बाबा रे हेच आमचं गाव आहे, आम्ही आमच्या गावातच आहोत, मग हे जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला पहिला प्रश्न होतो, अरे काय तुम्ही सांगताय, तुमची काही इथे शेतं कुठे आहेत किंवा तुमची गावातली घरं कुठे आहेत. मग अशा वेळेला जी श्रद्धास्थानं जी आहेत ती श्रद्धास्थानं हायलाईट व्हावीत, लोकांना कळावं की या शहरात अजूनही गाव टिकून आहे. तर हा एक प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करतो आहे. आत्ता जसं आम्हाला कळालं की तुम्हीसुद्धा BRCचा जो डोंगर आहे तिथे मान घेऊन जाता, तसं आमचीसुद्धा जी गावदेवी आहे तिचासुद्धा मानपान आम्हाला RCFच्या इथे जो देवीचं मूळ स्थान आहे तिथे घेऊन जावं लागतं. तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे तीच या
चेंबूरच्या बेटावरील जी तुर्भ्याच्या बेटावरील चेंबूरच्या या 12 गावांची आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या इंग्रज गेल्यानंतर भारताचा विकास आणि आमचा स्थानिक आग्राकुळांचा सत्यानाश असा प्रकार झालेला आहे. त्याचं कारण असं की आमच्या गावकऱ्यांच्या ट्रॉम्बे परिसरातल्या 12 गावातील लोकांच्या कवडीमोल किमतीने ह्या प्रशासनाने आमच्या जागा घेतल्या आणि त्या जागेमध्ये भूमिपुत्र म्हणून आम्हाला स्थान देणार होते, पण तेवढ्या प्रमाणात त्याचा काय झाला नाही. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी 80% राजकारण आणि 20% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या पद्धतीने काही आमच्या लोकांना त्याच्यामध्ये नोकरीमध्ये सामावून घेतलं. पण आज कोकणामध्ये जेव्हा एखादा प्रकल्प जातो तेव्हा त्या कोकणी लोक त्या प्रकल्पाला आमची झाडं मरतील, आम्हाला विषबाधा होईल, आमची माणसं मरतील म्हणून ते लोक त्या प्रकल्पाला नाकारतात. मग त्यावेळेला जेव्हा भारत सरकारने आमच्याकडे HPCL आणली, BPCL आणली, RCEP आणली आणि त्यावेळेला त्या कंपन्यामध्ये तिथून कोकणातील लोक गावच्या घरांना टाळी लावून इथे कामं करतात, इथे नोकरी करतात आणि इथून दणदणवून जपतात. काय तर माझ्या कोकणातला सगळा हा माझं मांगल्य, माझं कोकणातलं सौंदर्य हे आम्ही जपलं पाहिजे. अरे आम्ही जेव्हा RCEPमध्ये चालू झाली, BPCL चालू झाली, HPCL चालू तर आम्हाला विषबाधा झाली नाही, आम्ही मेलो नाही, आमची झाडं गेली नाही. पण आज ते सगळं आमचं कोकणासारखं असलेलं सौंदर्य सगळं ह्या विकासाच्या नावाखाली भारत सरकारने अगदी काबीज करून आम्हाला विस्थापित केलेलं आहे. आम्ही आग्राकुळांना विस्थापित केलं. आज फक्त आमच्याकडे शेतीवाडी नाही, सगळ्या जागा जमिनी गेलेल्या आहेत आणि आम्ही फक्त आमच्या राहत्या घरा पलीकडे आमच्याकडे काही उरलं नाही. पण तरीसुद्धा आम्ही आमचं गाव म्हणून, माझं गाव, माझी जागा, गोवंडीचा गावकरी, गावंड आडनाव असे आम्ही गावकरी, आमच्या आडनावावरून ज्याला नावाला नाव आहे ते गोवंडी गाव म्हणून आज आम्ही गावामध्ये अगदी त्याच आनंदाने, दिमाखाने आणि सगळे सलोख्याने आणि एकदा प्रेमाने आनंदाने राहत आहे. खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. या गावाचं नावच ज्या वस्तीवरून पडलं ते म्हणजे गावंड आणि त्याच गावंड लोकांची वस्ती म्हणून गोवंडी हे या भागाला पडलेलं नाव आणि हाच कायमचा इतिहास हा सातत्याने होत राहील. देवाच्या आणि देवीच्या पुढे हे मागणं असेल की जे पण काही आहे त्याला तारून नेण्याची ताकद देवी आपल्याला देत आहे. जो लढा आपण ब्रिटिशांच्या वेळेला दिला तो आता भारत लढवाई आहोत आणि त्याची जी ताकद आहे ती मातृसत्ताक म्हणून देवी आपल्याला देतच असते. म्हणून एकदा जयघोष तिच्या नावाचा होऊन जाऊ दे. आई माऊलीचा गावदेवी माते की जय. मुंबई